एका गावात दगडू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्याकडे भरपूर शेती होती, पण दगडू खूप आळशी होता. अहो, घरात धान्य नाही, मुलांना खायला काय द्याव मी? अगं होईल काहीतरी, आराम करू दे मला जरा. कष्ट करायला त्याला खूप कंटाळा यायचा. दगडू गावाशेजारच्या आश्रमात जातो. तिथे एक साधू त्याला काम करताना दिसतात. महाराज प्रणाम. मी खूप गरीब आहे. माझ्याकडे शेती आहे, पण घरात खायला अन्न नाही. कृपा करून मला श्रीमंत होण्याचा काहीतरी मार्ग सांगा किंवा मला धनवान बनवा. साधू दगडूजवळ येतात आणि त्याच्या शरीराकडे बघतात. अरे बाळा, तुझ्याकडे तर आधीपासूनच खूप मोठा खजिना आहे. मग तू दुःखी का आहेस? खजिना? महाराज थट्टा करू नका. माझ्याकडे तर 1 रुपयाही नाही. कुठे आहे? बघ, जर तुला खजिना हवा असेल तर मी तो विकत घेऊ शकतो. तू तुझे काही अवयव मला देशील का? अवयव म्हणजे काय महाराज? मला तुझा उजवा डोळा हवाय. त्यासाठी मी तुला 20,000 रुपये देईन. बोल, आहे मंजूर? काय? डोळा? नाही महाराज, मग मी काणा होईल. मला डोळा द्यायचा नाही. ठीक आहे, डोळा नको तर तुझा उजवा हात दे. त्यासाठी मी तुला 30,000 रुपये देईन. छे, हात कापला तर मी काम कसं करणार? मी तर अपंग होऊन जाईन. बरं मग, तुझे पाय दे. मी तुला हवी ती किंमत द्यायला तयार आहे. बेटा बघ, तुझ्याकडे 2 डोळे आहेत, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, मन आहे, बुद्धी आहे. हाच तुझा लपलेला खजिना आहे. या शरीराच्या शक्तीनं काम कर. जीवनात कधीच दुःखी राहणार नाहीस. महाराज, आज तुम्ही माझे डोळे उघडले. मला माझा लपलेला खजिना सापडला आहे. त्यानंतर दगडूने आपला आळस झटकला आणि दिवस रात्र मेहनत केली. लवकरच त्याचे शेत पिकांनी बहरले आणि त्याच्या घरात सुख समृद्धी आली. गोष्टीचा बोध, कष्ट हाच खरा खजिना आहे. अशाच छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.